काय माणिक, टाय वगैरे लावून वाटतो ना मी रिच आणि सोफिस्टिकेटेड? वा वा साहेब, काय तुम्ही दिसताय हो, अगदी रुबाबदार व्यक्तिमत्व. साहेब तुमच्याकडे बघून लोक मोठमोठे गेम खेळणार एवढं नक्कीच. अहो तुमचं काहीतरीच काय. साहेब बघता बघता तुम्ही आमच्या पुढे निघून गेलात हो. नाही म्हणजे आम्ही 3-5 टक्क्यावर खेळत बसलो आणि तुम्ही डायरेक्ट 20-25 टक्क्यापर्यंतचा हात मारलाय. कमाल आहे तुमची. हो, आणि कामाची सुरुवात सुद्धा झाली आहे. काल त्या सेवानी बिल्डरकडे गेलो होतो. मी माझं पहिलं काम सुद्धा केलंय. क्या बात आहे साहेब. साहेब तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवेल. हा, सुरुवातीला मला वाटलं नव्हतं, पण माझ्या बोलण्याने 3 जणांनी फ्लॅटचं डाऊन पेमेंट सुद्धा केलंय. हो, आय वॉज वंडरिंग, म्हणजे अजून कन्स्ट्रक्शन सुरू झालं नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे मी त्यांना सॅम्पल फ्लॅट म्हणून भलताच फ्लॅट दाखवला. लोक ना मूर्ख असतात हो. स्वस्तात मिळतंय असं म्हटलं काही घ्यायला तयार होतात. कमाल आहे. वा साहेब वा, तुम्ही बिझनेस शिकलात. साहेब उद्या मोठे बिझनेसमॅन झालात की मला विसरू नका, आठवणीत ठेवायचा. हो ऑफकोर्स. असं काय बोलताय माणिक, आज मी जे काही आहे, जो काही पैसा कमवतोय हे फक्त तुमच्यामुळे. हो, मला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हीच मला मदत केली. काय साहेब, माझ्यासारख्या गरीबाला लाजवताय तुम्ही. साहेब तुम्ही उद्या मोठे शेठ झालात ना की मला तुमच्याकडे कामाला ठेवायचं बस. नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करतो. म्हणजे माणिक, आता मला गरज नाहीये तुमची. या बिझनेस मधली गणितं येतात मला आता. खरंय सर, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं काही येतं. पण साहेब ही लाईन खूप रिस्की आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय. माणिक हो, तुम्हीच म्हणता ना रिस्क घेतल्याशिवाय पैसा मिळत नाही. मग आता घेतोय रिस्क. हो घ्या. आजपर्यंत तुम्ही मला जी मदत केली आहे ना, त्याचं एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला. मजा करा. कावळा जास्त उडायला लागला, त्याची तंगडी ओढायला लागणार. परशु, हे बघ, काल पालिकेचं पाणी कमी आलंय. आज 2 तासात सोड. पाण्याचा अपव्यय नको. हो कळलं, करतो मी समज. परशुराम, तुम्ही फ्री आहात का आता? अहो हे काही विचारणं झालं का? अहो तुम्ही हुकूम करा, काय काम आहे? मला आत्ताच्या आता तुमच्या वस्तीत जायचंय, निलिमा आत्यांना भेटायला. अहो मामांना सांगून सांगून थकलो म्या. आता तुम्ही सुरू झालात. अहो आमच्या एरियात चोर डाकू अशी समधी लोक राहतात, आणि तुमच्यासारखी जंटलमन लोक तिकडे गेली तर कसं होणार? आणि बाई माणसाने तिकडे जायचं म्हणजे हे बघा, ते काही नाही, मला काही करून त्यांना आता भेटायचंच आहे. हे बघा, जोपर्यंत त्या स्वतःहून इथे येत नाहीत, मला तिथे जावंच लागेल. अहो बापरे, माझगावकरांची बहीण या परशुच्या वस्तीत राहते. कमाल आहे. आता ती फुलराणी इतकी वर्ष या सोसायटीत येते आणि माझगावकर किमान 2-3 वेळा तरी तिकडे गेले असतील. त्यांना सुद्धा काही माहिती नाही. अहो नाही नाही साहेब, काय ना, त्या जाधव वहिनी आहेत ना, त्या जास्ती कुणाशी बोलत नाहीत, म्हणजे घराच्या बाहेर बी पडत नाहीत, आणि भेटत तर कुणालाच नाहीत. पण मला भेटायचंय. तुम्ही माझ्या बरोबर येणार आहात का नाही? ताई साहेब, या वक्ताला मला माफ करा. ठीक आहे, मी एकटी जाईन. मग नाही, मी काढते शोध. हे थांब भैरवी, मी येतो तुझ्या बरोबर. तुम्ही? अगं आता माझगावकरांबरोबर एवढे जुने संबंध आहेत, त्यांच्या सुनेला असं त्या वस्तीत एकटं पाठवायचं, काळजी वाटते तुझी. ठीक. ताई साहेब, ताई साहेब, एक मिनिट, एक तोरणे, काय करताय? आपण जाण्यासारखी वस्ती आहे का ती? कळत नाही कसं?
मी त्या वस्तीत गेलो तर त्यांची बहीण कुठे राहते हे कळेल ना आपल्याला. हा असा प्लॅन आहे काय? हा ताईसाहेब माफ करा, पण काय ना काल अनिश दादा लय भडकले होते. तेच मला म्हणले सोसायटी सोडून कुठं जायचं नाही, म्हणून मी तुम्हाला नाही म्हणालो. आणि हे अनिश दादांना सांगू नका म्हणजे झालं. ठीक. तोरणे मी गाडी करते, तुम्ही या. हो आलो. आणि हो तुम्ही पण जरा जपून जा, काय लय डेंजर लोक राहतात तिकडं म्हणून म्हणलं. हे परशू, तू उगाच नको तो शहाणपणा शिकवू नकोस मला. मी कोणाला घाबरत नाही. मी बघतो तिकडे जाऊन काय करायचं ते. आला मोठा. चला चल चल ड्युटीवर जा चल. अगदीच बकाला ही वस्ती. ताई यांना बघितलंय का कुठे? किती घाणेरडा वास येतोय. ताई सांभाळून. ह्यांना बघितलंय का कुठे? दादा ह्यांना बघितलं कुठे? अरे काय इथली माणसं आहेत, कुणाला काहीच माहिती नाही. अरे पाटील भाऊ, ओळखलं मला मी शिरप्या. 300 रुपये दिले होते ना तुम्हाला. ए कोण पाटील? जा बाबा तुझं काम कर. चहा कॉफी काय देऊ का? दादा यांना बघितलंय का कुठे? ह्या ना, ह्या त्या पहिल्या मजल्यावरती राहतात. इथे? हो हो. तिथे जाऊन विचार. चला. दादा मी यांना कुठे बघितलंय का? या काय उजव्या बाजूला राहतात? इकडे पहिलं दार का? हा हा, पण त्या नाही भेटणार तुम्हाला. काल तिथे एक म्हातार बाबा येऊन गेला, त्याच्या तोंडावरच दार मारलं त्यांनी. का? ते काय आपल्याला माहित नाही, आपण त्याच्या लपड्यात काय पडत नाही. अहो लय डेंजर माणूस आहे तो. कोण माणूस? जाऊ दे ना साहेब, नका ना त्यांच्या लपड्यात पडू. कशाला नादाला लागताय त्यांच्या? मग आता बघायला हवा कोण आहे तो माणूस. तोरणे अगं थांब ग, असे किती माणसं बघितलेत. तोरणे ऐका. अहो जरा घाई घाई तू नका. काळजी करू नकोस ग, असे किती बघितलेत माणसं. अरे कोणी ऐका नाही. अरे शेंगदाण्या, सकाळच सकाळच माझ्या घरचं दार का पडतोयस? हा, कोण आहेस तू? कोण पाहिजे? निलिमा. इल्ला तुझ्या काय बोलला? काय पाहिजे? निलिमा? हा आल्या इथल्या इथे नाही तुझा खिमा करून टाकला ना तर ती जाधव नाव नाही माझं. अरे हा लागेल ना. अरे काय करतो? अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला तसं नव्हतं म्हणायचं. माफ कर बाबा. तू 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 सोड मला, सोड. आता सोडतो. परत जर इथं दिसलास ना तर साऱ्या तुकडे तुकडे करून नाला फेकून द्या. कळलं काय? नको. ए काय रे तुमचा? चल. ए चल. ए चल. ए चल. आली नुसती बघायला. हं. जाऊ द्या ताई, नाही दार उघडणार तू. कालच एक म्हातारा बाबा इथे दार बडवत होता, तरी पण त्यांनी दार उघडलं नाही. का? अहो का म्हणजे का? अहो, बघितले ना कसा उलट्या खोपडीचा माणूस आहे तो. अहो लई हाफ मर्डर केले आहेत त्यांनी. हां, रोज रात्री आपल्या बायकोला बडवीत असतो. तुम्ही जा इथून. अहो चांगल्या लोकांची वस्ती नाही. अहो तुमच्यासारख्या एकट्या बाईला शेफ जागा नाही आहे ती. तुम्ही जा लवकर, जा इथून.
पण मला एक कळत नाहीये, तू तिथे एकटी का गेलीस? एकटी नव्हते गेले मी बाबा, म्हणाले ना तोरणे काका आले होते सोबत. अगं पण काय उपयोग झाला पुरुषासारखा पुरुष असून? वेळ आल्यावर तोही पळून गेला. आई, त्या माणसाने आमच्यावर सुरा उगारला होता. अशा वेळी कोणीही स्वतःचा जीवच वाचवेल. अगं पण तुझ्या जीवाचं काय? तुला काही झालं असतं तर? हो, चुकलं माझं. खरं तर माझा अंदाज चुकला. परशू आणि फुलराणी त्या वस्तीत राहतात हे माहीत होतं. आणि बाबा काय किंवा अनिश काय एकदा दोनदा गेले होते. मला वाटलं नव्हतं असं काही असेल. परशूने सांगितलं होतं तिथे जाऊ नका. बरं तिथल्या लोकांनीही सांगितलं होतं की तो माणूस काहीही करू शकतो, आणि तरी तू गेलीस? हो, तरीही गेले. कारण कसं असतं नाही, काही वेळेस लोक माणसापेक्षा माणसाच्या इमेजला घाबरतात. एक जण दुसऱ्याला काहीतरी सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, मग तिसरा ते वाढवून सांगतो. प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. इथेही तसंच असेल असं मला वाटलं होतं. अगं पण इथे तसं नव्हतं, कळतंय का तुला? हो, नव्हतं. तो दीपक जाधव खरंच खूप डेंजरस माणूस आहे. त्याची तिथली दहशत काही उगाचच नाहीये. तिथला गुंड आहे तो. आणि तोच निलिमा आत्यांचा नवरा आहे हे मला माहित नव्हतं. आता काय करायचं खरंच कळत नाही. काय करायचं म्हणजे? हे बघ, काहीही करायची गरज नाहीये. अगं त्या निलिमा आत्या कित्येक वर्षांपूर्वी लग्न करून निघून गेल्या. बरं, गेल्या ते गेल्या, लग्न त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं होतं की नाही? इतक्या वर्षात त्या आल्या का तुमच्याकडे मदत मागायला? नाही ना. अगं म्हणजेच हे सगळं त्यांनी ऍक्सेप्ट केलंय आणि त्याच्यातच त्या सुखी आहेत. गेली 35-36 वर्ष त्या बाईचं तुमच्या घरात नावही घेतलं जात नव्हतं, आणि अचानक तिला शोधण्याचा अट्टाहास कशासाठी? कारण तूच म्हणतेस नाही, या वयात आपली माणसं जवळ यावीत असं वाटतं. जे गमावलंय ते परत मिळवावं असं वाटतं. जुने वाद भांडणं सगळं विसरून एकत्र यावं असं वाटतं. आणि त्यासाठी प्रयत्न करण्याकरता खूप मोठं मन लागतं आई. हे सगळ्यांकडे नसतं, पण बाबांकडे आहे. मग ते आता प्रयत्न करतायत ना, मग मी मदत करायला नको का त्यांना? आणि त्या दोघांनी एकत्र यावं ही आईंची शेवटची इच्छा होती. मग ती इच्छा ना अशोक भाऊजी स्वतः पूर्ण करतील. हे बघ भैरवी, तू सरळ घरी जा आणि अशोक भाऊजींना सांग मला हे जमणार नाही. अगं बाळा, अशा ठिकाणी बायकांनी जाणं बरं दिसतं का गं? आई, तुला नाही कळत. बाबा सांगा ना तिला. हे बघ भैरवी, आत्तापर्यंत मी तुला बरेच वेळेला पाठीशी घातलं. तुझे निर्णय मला मान्य नव्हते तरी मी आडकटे केलं नाही. पण आता नाही, आता तुला अडवायलाच हवं. भैरवी, अगं तू आजपर्यंत प्रोटेक्टेड वातावरणात वाढलेली आहेस. बाहेरची दुनिया किती भयानक आहे हे तुला माहित नाहीये. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू आता ह्याच्यात पडू नकोस. मी आता यात पडलीये बाबा. आणि हे सगळं बाबांनी एकट्याने करावं हे मला चुकीचं वाटतं. हे बघ आई, मी सगळी माझ्या सेफ्टीची जबाबदारी घेईन, पण आता यातून मी मागे नाही हटणार. आणि या सगळ्यात तुझा वेळ वाया चाललाय त्याचं काय? करिअरकडे दुर्लक्ष होतंय त्याचं काय? मी बिझनेस करणार आहे, म्हणजे संयमीच्या बेकिंगलाच मी थोडं पुढे नेणार आहे. बर, आणि अनिशचं काय? कल्याण मस्त. मारेन इथूनच कल्याण वस्तू बोललास तर. हा, एक खबर द्यायची होती. बोला. तुले सांगतो का या बैलाची ना चंगळ चालून राहिली ना बाप्पा. लायकीपेक्षा जास्त चारा मिळून राहिला त्याले. किशा, अरे काहीतरी डोक्यात जाईल असं बोल ना. नाही नाही, म्हणजे काय झालं माहितीये, अनिश बाबू आहे ना, त्याच्या हाताले अचानक पैसा लागून राहिला. आणि तुले सांगतो का बा आणखीन लागणार आहे.
असं कोण बोललं? तुझा बाप बोलला. तुने काय करायचंय सांगतो तेवढं ऐक ना तू. नुसतं कोण म्हणालं. रात्री मी बघितलं त्याच्या हातात ना गड्डी होती अशी पैशाची, स्वतःच्या डोळ्याने बघितलाय. काय सांगतोस? नाही काय मप्पा, त्याचा खिस्सा गरम झाला ना. हा आता तो थंड करायला लागतो ना. काय करू अशा लोकांच्या हाती पैसा आला ना की तो सांभाळायचा कसा याची त्यांना अक्कल नसते. नाही तर काय मग ते माजतात. बाप्पा कोण बोलून राहिला? तू बोलतो काय? हो मीच बोलतोय आणि तुझ्यासाठी पण बोलतोय. नीट लक्षात ठेव. तर नीट ऐक. अशा लोकांच्या हाती पैसा आला की त्याचा खर्च कसा करून कसा नको असं त्यांना होऊन जातं आणि हीच वेळ असते. तो पैसा आपण त्यांच्याकडून उकळू शकतो. हो बा, मग कायले वाट बघतो? तू काम कर ना. आता बकरा नुसता असाच व्हायला लागलाय की नाही? कापून टाक ना बकऱ्याला. बरोबर आहे. आजच बोलावून घेतो आणि आता तू बघच काय करतो. हा त्याचा पैसा आपला पैसा. किशा आता बघ. भैरवी काय विचारते मी? या सगळ्यावर अनिशचं काय म्हणणं आहे? मला नाही माहित. म्हणजे एवढं सगळं होऊन तू त्याच्याशी बोलली नाहीस नाही, का? कारण आमच्यात हल्ली साधं बोलणंही होत नाहीये. झाले तर फक्त वादच होतात. साधं त्याच्याशी बोलावं, काही डिस्कस करावं असा चान्सच मिळत नाही. आणि मुळात त्याचं आत्ता सध्या काय चाललंय हेही मला माहित नाहीये. हेच मी काही दिवसांपूर्वी बोलले होते तर माझं म्हणणं पटलं नव्हतं तुला. मीना, परत परत तेच बोलू नकोस. प्रत्येक जोडप्याच्या बाबतीत ह्या फेजेस येतात आणि त्यातून ते मार्ग सुद्धा काढतात. प्रत्येक गोष्टीत आपण रिॲक्ट व्हायचं नसतं. अहो म्हणूनच इतके दिवस गप्प बसून होते मी. हिने सांगितलं होतं ना तसं मला. पण बघितलं ना, हळूहळू माझंच म्हणणं खरं ठरतंय. तुम्ही मान्य करा किंवा करू नका. चला भैरवी, परत एकदा चहा घेणार आहेस थोडासा? कळतंय हा मला. मुद्दाम विषय बदलताय ते कळतंय मला. पण माझ्या मुलीला त्रास होणार असेल तर मी बोलणार आणि बोलतच राहणार. मला वाटलं होतं तो मुलगा चांगला आहे, पण तसं नाहीये. हे सगळ्यांनी आपण हळूहळू मान्य करायला हवं. खूप मोठी चूक करतोय आपण. आई, असं काही नाहीये. असंच आहे. तो मुलगा नोकरी सोडून घरी बसलाय. कुठे जातो, काय करतो, कोणाला काही पत्ता नाही. बरं, घरात पैसा आणतोय तो कुठून आणतोय माहित नाही. पूर्वी वरचेवर भेटायला यायचा तोही येत नाही. फोन केला तर फोन उचलत नाही. काय चाललेलं असतं त्याचं त्यालाच माहिती. अगं, अशोक भाऊजी, अमितराव, वेणुताई यांचं सारखंच असेल असं वाटलं होतं. थोडा तापट आहे पण काही हरकत नाही. पण आता शाना त्याचं वागणं विचित्रपणाकडे जास्तीत जास्त साथ चाललंय. घरात एखादा मुलगा असा असतोच ज्यामुळे ना घरच्यांना त्रासच होतो. आणि हा अनिश आहे ना त्याच्यापैकीच एक आहे. म्हणून सांगते बाळा, वेळी सावध हो. बाहेर पड त्या घरातून. म्हणजे त्याला स्पष्टपणे सांग की आता तरी नीट वाग म्हणावं. जबाबदारीनं वागायला लाग. नाहीतर त्याला सांग मी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडेन. आई, काहीतरीच काय बोलतेस तू? काहीतरीच नाही भैरवी. नवऱ्याने फक्त त्रास द्यायचा आणि बायकोने ते सहन करायचं, तो काळ गेलाय आता. ज्या नात्यामुळे फक्त त्रास होतो ना, ते नातं संपवणं शहाणपणाचं असतं. मीना, इतकं टोकाला जाऊ नकोस. अगं, तुझ्यात मी माझ्यात भांडणं झाली नाहीत का? त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवतील ना. बर, कसे सोडवणारेस प्रॉब्लेम सांग जरा. आई, मला नाही माहित. घ्या, हे असं आहे. हे बघ आई, निलिमा आत्या हीच माझी आता प्रायोरिटी आहे. त्यांना परत येऊ देत, मग बघू. भैरवी, असं करत महत्वाचे निर्णय पुढे ढकलू नकोस.
अगं जे व्हायचंय ते होणारच आहे. मनाची तयारी करून ठेव, नाहीतर धक्का बसेल. असं काहीही होणार नाहीये. अगं पण तू पास, मला यावर परत वाद नाही घालायचा. बाबा, निलिमा आत्तांच्या बाबतीत आपण पोलिसांची मदत घेतली तर? हो, माझ्या एक पोलीस ऑफिसर ओळखीचे आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. अहो पण मला एक कळत नाहीये, ही सगळी धडपड तू एकटी का करतेयस? नाही म्हणजे अनिशनी पण करायला हवी ना. त्याच्या सख्ख्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायला तू इतकी धडपड करतेयस, मग तो काय करतोय?